नावाचा व्यापारी चाळीसगाव शहरातला नॉन व्यापारी जो सामाजिक कामामध्ये पण भाग घेत असतो, वेगवेगळ्या दिव्यांग बच्चू कडू यांच्यासोबत काम करणारा व्यक्ती, त्याला घरातून भाजपाच्या नगरसेवकांनी उचलत मारत पोलीस स्टेशनपर्यंत आणलं. म्हणजे एका प्रकारे धिंड काढली आणि धिंड काढत 2-2.5 तास पोलिसांना ठिया झाला. आमचे नगरसेवक त्या ठिकाणी होते, त्यांनी देखील जाब विचारला की काय कारण आहे, आणि शेवटी कुठलाही गुन्हा नाही, त्याला दबावात कुठली धमकी दिली गेली, तुला इथे अडकू तिथे अडकू, तो थांबला. पण दुर्दैव याचं वाटतं की पोलिसांच्या समोर बाजारपेठेमध्ये भर दिवसा एका व्यापाराला मारत धिंड काढल्या जाते. एक नोटीस नाही, एक प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन नाही. साधं कालच्या आंदोलनात त्या महिलेचं जेव्हा पत्र वाचलं, माझा संताप झाला आणि माझ्या तोंडून नको निघायला, पण ती संतापात निघालेली शिवी, त्याला मला इमिजिएट संध्याकाळी FIR अदखलपात्र गुन्हा दाखल करत मला तो दिला जातो. आणि मात्र गुंड रस्त्यावर धिंड काढत जातात, त्यांना मात्र 40 दिवस झाले, एक नोटीस नाही. मी तो जाब PI विचारला आणि आम्हाला वाटेल तेव्हा करू. अरे म्हणजे कोणाचा धाक राहिलेला नाही आहे. आणि अशा पद्धतीने त्या व्यापाऱ्याला दडपणात घेऊन तू जर पुढे आला तर तुला वेगळ्या मॅटरमध्ये अडकू, आणि तो व्यापारी हिंमत करत नाही. अशा अनेक मॅटर्स त्या ठिकाणी घडत आहेत आणि म्हणून याचा अतिरेक झाला आहे. एवढ्यावर थांबत नाही आहे. एक पोलीस कर्मचारी, चाळीसगाव शहरातली रहिवासी, चाळीसगाव पोलीस स्टेशनमध्येच काम करत असताना हाच PSI घुले आणि त्याला संरक्षण देणारा PI म्हणेल, त्या कर्मचारीला ज्या पद्धतीने त्यांनी, महिला कर्मचारी तिचा ज्यावेळेस अर्ज वाचला की तुला माझ्यासोबत यावं लागेल, नाही तर कंट्रोल रूमला जमा करेल, तुझं ACR खराब होतील, तुला मनस्ताप होईल, आणि अजून नको त्या तिच्या पत्रातले शब्द जेव्हा वाचतो तेव्हा कळतंय केवळ मानसिक नाही तर त्यापुढे जाऊन शारीरिक सुद्धा वेगळ्या पद्धतीने वेदना देण्याचं काम होतं आहे. आणि दुर्दैव असं आहे की 26/6/2025 म्हणजे 1 वर्षापूर्वी दिलेली तक्रार आहे. 1 वर्ष झालं, त्याच्यावर कार्यवाही तर दूर आहे, त्याला जमा करून त्याच्यावर कार्यवाही तर दूर राहिली, पण या कर्मचारी जे आहे, महिला कर्मचारीवर खोटे गुन्हे दाखल करत, तिला वेगळ्या गुन्ह्यामध्ये अडकवत, तिला मनस्ताप करत, तिला कंट्रोल रूमला जमा केलं, जेणेकरून तिची हिंमत व्हायला नको, ती पुढे यायला नको, यांच्या विरुद्धची तक्रार पुढे जायला नको. मात्र तिने देखील पुढे येत फिर्याद पण दाखल केलेली आहे. इथं अर्ज होता तक्रार, आता FIR मध्ये कन्वर्ट व्हायला पाहिजे होतं सुमोटो, हे तर झालं नाही, पण तिने पाठपुरावा केला आणि तक्रार झाली, पण मात्र अजूनही कार्यवाही किंवा ॲक्शन झाली नाही. या उलट त्या PSIला बक्षीस दिलं गेलं आमदार महोदयांकडनं की तुम्ही PSI म्हणून तर काम करा, उलट ट्रॅफिकचं पण इन्चार्ज व्हा. ज्या ट्रॅफिकला API असताना या PSIला ती जबाबदारी दिली की तू अजून त्या ठिकाणी बढती घे. म्हणजे तू जर अशा पद्धतीने गुंडगिरी आणि दहशत करून माझ्यासाठी काम करत असेल तर तुला बक्षीस दिलं जात असेल तर देवेंद्रजी, तुमच्या बोलण्यात आणि तुमच्या आमदारांच्या कथनीमध्ये प्रचंड तफावत त्या ठिकाणी आहे. तुमच्या विचाराला हरताळ फासण्याचं काम जर चालू असेल तर मला असं वाटतं प्रथम राष्ट्र, द्वितीय त्या ठिकाणी म्हणणारा समाज आणि मी लास्ट, याला हरताळ फासण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं आहे. एवढ्यावर या महिलेला यांनी थांबवलं आणि या महिलेला वेगवेगळ्या मॅटरमध्ये अडकवायचा प्रयत्न केला, खोटा गुन्हा दाखल करायचा प्रयत्न केला. पण ती महिला पण त्या ठिकाणी जेव्हा तिचा स्वतःवर आपबीती आली, जेव्हा तिचा स्वतः इब्रतीचा प्रश्न आला, आणि मग तिने तो सगळी बाजू लावून धरली. आणि सुदैवाने काल हे ॲप्लिकेशन माझ्या हातामध्ये आंदोलन करताना आलं आणि ते जेव्हा वाचलं आणि त्यावेळेस माझ्या तोंडून त्यावेळेस हे निघालं. आणि तुम्हाला सांगतो एवढ्यावर हे थांबले नाही, हो, हिला स्थानिक गुंडांकडनं मारहाण केली, तिला म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये शिवीगाळ केली. मधल्या काळात तिच्यावर खूप दबाव आला. मी काल आहोत प्रेसमध्ये बाईटमध्ये जास्त हे जाईल, पण फॅक्ट अशी आहे की थोडक्यात मारहाण करणे, तिला दबाव आणणे, तिला पोलीस स्टेशन शिवीगाळ करणे, म्हणजे राज्य गुन्ह्याचं आहे. पोलीस स्टेशन संरक्षण केंद्र आहे का ते गुंडांचं केंद्र आहे? म्हणजे अशी वास्तव या ठिकाणी कुठलाही आपण ज्याला म्हणतो खोटं तुमच्याकडे न मांडता फॅक्ट्स ज्या मांडतो. आणि त्याच्या हाईट काय झाली, किसनराव जोरवेकर नावाचे एक संपादक, सरपंच टाकळी प्रचाराचे राहिलेले आहेत ते, आणि जवळजवळ 74 वर्षाचा तरुण, कर्करोग, कॅन्सर, केमोथेरपी चालू आहे, आणि स्विमिंगला जाताना एका तरुणाने त्यांना त्या ठिकाणी बुडवण्याचा प्रयत्न केला. आपापसातले वैमनस्य होतं आणि त्याचे CCTV फुटेज होते. त्यांनी तक्रार केली, 24 दिवस त्याच्यावर ॲक्शन नाही घेतली.
आणि त्यांच्या पेपरमधून या गुन्हेविषयी त्यांनी छापलं की गुन्हेचं अशा पद्धतीने काम चालू आहे, अशी चुकीच्या पद्धतीने घडणी आहे आणि त्याच्याविषयी चुकीचं छापलं म्हणून या बहादराने गावातल्या अनेक लोकांना सांगितलं की तुम्ही तक्रार द्या, मी याला उचलतो, तुम्ही तक्रार द्या. आणि कोणी तयार झालं नाही. आमचे काही नगरसेवक, काही विरोधी पक्ष नेत्यांना तयार करायचा प्रयत्न केला. शेवटी त्यांनी त्यांचं वैमनस्य असलेल्या अण्णा गवळी नावाच्या तरुणाला पकडलं. यांनी FIR लिहून घेतली होती, तू फक्त सही कर. सही केली आणि त्यांना त्याच सेकंदाला 307 दाखल करून मध्ये ठेवलं. म्हणजे दोघांवर 307 केल्या. म्हणजे एक थेंब नाही, दोघांचं एक ब्रश शब्दाचं भांडण नाही, दोघांचं दर्शन नाही. म्हणजे म्हणजे वेगळाच प्रकार देवेंद्रींच्या गृह खात्याचा हा 40गावमध्ये अजब पोलीस विभागाची कथा. या गुन्हेने दोघांवर 307 दाखल करत आम्ही विचारायला गेलो तर मला उलट अजून त्या ठिकाणी आरेरावी करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे इतकी हिंमत, इतकी गुंड प्रवृत्तीचे पोलीस जर त्या ठिकाणी या गुन्ह्याच्या रूपाने असतील तर कसा न्याय त्या ठिकाणी मिळेल. आणि म्हणून आज आम्ही SP साहेबांकडे मांडली. कालपर्यंत तर दबावातला पोलीस दिसला, आज बघू. श्रीकांत धिवरे साहेब जे आहेत SP यांना आम्ही बोललो, तुमचं नाव श्रीकांत म्हटलं. आम्ही लहानपणी पाहिलं होतं एक श्रीकांत चौकार मारणार, तुम्ही एक चौकार तर मारा. आता अपेक्षा आहे मारतात का नाही का तेही दबावात येतात. मला खात्री आहे की ते IPS आहेत, ते त्याच्यावर कारवाई करतील. आम्ही सांगितलं तात्काळ त्याला कंट्रोल जमा करा, एवढी गंभीर बाब आहे, 1 वर्ष झाली, इतकी इव्हिडंट आहे. ते तरुण इथं आलेले आहेत आणि त्यावर आम्ही त्यांना सांगितलं की याच्यावर जरब बसली पाहिजे. या सगळ्या माध्यमातून आज आपल्या पुढे हे यासाठी मांडतोय की मीडियाच्या माध्यमातून अजून त्याला ट्रोल करणे, वेगळ्या पद्धतीने वळण देणे, त्याच्यातलं एखादी शब्दाचा ब्रश शब्द करणे, असे सगळे प्रकार त्या ठिकाणी सुरू आहे. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करेन की आपल्या माध्यमातून समाज घटकांपर्यंत हे सगळं गेलं पाहिजे की कशा पद्धतीने हे पोलिसांचे आणि अनेक आमच्या पुढे जसं कालची घटना घडली, रोज मेसेज येत आहेत, रोज तासाला कॉल येत आहेत की आमच्याबद्दल असं घडलं, आम्हाला याचा त्रास होतो आहे. म्हणजे एकंदरीत पोलिसांचं या ठिकाणी खाकी वर्दीतला ठराविक अधिकाऱ्यांमुळे पोलीस विभाग बदनाम होतो आहे. पोलीस त्या ठिकाणी रक्षक न होता भक्षक बनल्याचं 40गावात बघायला मिळतं आहे आणि लोकप्रतिनिधी याला खतपाणी घालण्याचं चित्र स्पष्ट दिसतं आहे. आणि जर या पद्धतीने आपल्याला निवडून दिलेला एवढ्या मोठ्याने त्याचा कल लोकविकासाच्या ऐवजी तुम्ही जर दहशत आणि पोलिसांनी याला गाडा, याला पाडा, याला नाडा अशा पद्धतीने होत असेल तर मला वाटतं मोठा खेद त्या ठिकाणी आहे. आणि त्यासाठी आज आपल्या माध्यमातून समाजापुढे येण्यासाठीची पत्रकार परिषद आहे.